मला जाऊ द्या ना. काय काम आहे? अहो ते मॅमने एका कामासाठीच बोलवलंय. जायचं नाही. अगं आई, इंटर्न आहे तो माझा, कामासाठी आलाय. ऑफिसला तर जाऊ देत नाहीस, इथं तरी काम करू दे प्लीज आजी. मला राधाशी बोलायचं. आता आई, आम्ही जरा वर बसून काम करतोय. राधे, मला नील आलाय, ये ना. ऐक ना राधा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी बिझी. हो ओके ठीक आहे मॅम, मी तुम्हालाच सांगतो. आत्ता येताना ना रस्त्यात एका ठिकाणी मला हितेन दिसला. व्हॉट? कुठे? अनामिका मॅम, तो ना त्याच्या मैत्रिणी बरोबर होता. ए स्टुपिड, बहीण असेल त्याची. ओके, त्याचे पप्पा आत्ता सांगून गेले तो एवढा डिप्रेशन मध्ये हॉस्पिटलाइज करायची वेळ आली त्याच्यावर. हो असेल ना, कदाचित हॉस्पिटल मधूनच परत येत असेल. आणि त्याच्या बहिणीच्या गळ्यात हात टाकून सेल्फी काढत होता. करेक्ट. तू उगीच वाढवून चढून काही सांगू नकोस, आत्ताच सांगते. राधा, हे बघ, मी जे बघितलं ते सांगितलं. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू हितेनला कॉल कर ना. आणि हो, व्हिडिओ कॉल कर, म्हणजे तो कशी मज्जा करतोय तुलाही कळेल. थांबतो. हो राधा. अरे काही नाही हितेन, अरे तू बोलतच नाहीयेस माझ्याशी. काय बोलू आता? तुझी नानी बोलली ना सगळं. तुझ्या घरच्यांचा मार खाल्ल्यानंतर आता आता काय बोलायला पाहिजे होतं मला. हितेन सॉरी ना यार, मी काहीच करू शकत नव्हते ना. तर मी ओके, मला जरा टाइम हवाय. बाय. झालं समाधान? काय पाहिलं आपण? हितेन त्याच्या घरी आराम करत होता, कुठल्याही मुलीबरोबर सेल्फी वगैरे काढत नव्हता. हा, सो तू प्लीज ना आमच्यामध्ये भांडणं लावणं बंद कर. हे बघ, मी जे सांगितलं ते खरं होतं, पण जर तुला विश्वासच ठेवायचा नसेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. खरे? कधी ना कधी डोळे उघडतील ना तुझे, तेव्हा माझी आठवण होईल तुला. हो हो, किती काळजी आहे ना तुला माझ्या आयुष्याची. ऐक ना राधा, तू छान, हे काम चाललंय वाटतं. मॅम मी येतो. आई, मी काय पाचवीतली मुलगी नाहीये तू अभ्यासाला बसवलेली. माझ्यावर लक्ष देणं सोडून दे आता. ठेवावं लागतंय ग. तो कोण कुठला मुलगा थेट तरुण मुलीच्या खोलीत येतो काय, तिच्याशी बोलतो काय? अगं तो माहितीतला मुलगा आहे, काम करतो राधा बरोबर, घरचाच आहे तो. कुठे चाललोय आपण? अगं असं विचारायचं नसतं, मग ते काम होत नाही. काय तू पण आहेत ना ते माझी. पण कुठे चाललोय ते सांगा तरी. अरे काय
असं विचारायचं नाही म्हंटल ना तुला, काम नाही होत ना. सांगते. हा दादा इथेच थांबा. दादा परत जायचंय आपल्याला, इथेच थांबा तुम्ही. अगं चल. हा थांबा, पैसे देते. चल. अहो तुम्ही इकडे कुठे घेऊन आलात? तुम्ही भाऊजींना म्हणाला होतात ना की आपण अनामिका ताईंच्या घरी जाणार नाहीये म्हणून. असं म्हणाले का मी? नाही, मला नाही आठवत आहे. ऐका ना, ऐका माझं, ती अनामिकाची आई आहे ना, खूप डेंजर आहे ती बाई. तुम्ही कशाला तिच्या फंदात पडताय? हा, वाट लावून घ्याल स्वतःची. चला. हा? स्वतःची वाट लागेल तर आपल्या दोघांची लागणार आहे, कळलं का? दोघींची? कारण त्यांना हाक तू मारणार आहेस. चल. मी का? तूच. आधी त्यांना कोण भेटलंय, तू की मी? मी. हा चल. अगं हे चिमणे, तू मला मदतीला आणलंयस का अडकवायला? वल्ली, जर तू त्या कावेरी समोर गेलीस आणि ती बाई हिच्या समोर काहीतरी पचकली तर भांड फुटलं म्हणून समज. सौरभ अनामिकाचं फाटावं यासाठी मी तिला मदत करते हे जर सगळ्यांना कळलं ना तर तुझं काही खरं नाही. तुझ्या मनाची तयारी झाली असेल तर आपण जाऊया. चल. ऐका ना माझं. अगं चल. अहो चल ना. एक मिनिट माझं. अगं चल. ये. दे आवाज, दे आवाज. हाक मार. अनामिकाची आई. अगं काय? मोठ्याने ओरड. अनामिकाची आई. अगं ओरड ना. हो. अनामिकाची आई. कोण कोकलते तिकडे? मुलांनो एक साथ आगे बढ़. काय ग? अरे काय आहे हे? कुणाची मुलं आहे ती? अहो कोणाची काय? माझी मुलं आहेत, माझी. ए अरे गप्प बसा, काय आहे, कुठनं आले? बघा किती गोड आणि गोंडस मुलं आहेत. गप्प बसा रे. किती लळा लावतात तुम्हाला, आजीला लळा लावते. गप्प बसव यांना आणि गायब कर. नतद्रष्ट कार्टी आहेत रे देवा. अरे काय आहे? अरे रुमाल दे माझा. अगं बाई, हे हैराण वस्तू दिलं. राम बाबा, काय आहे हे? ए गप. अगं वल्ली, अगं त्यांच्या मागे जा. माझ्या मुलीला उलट सुलट बोलायला आवडत नाही. तू जा बघ काय करतायत. अहो थांबा. चिमणी. या आता. अहो लवकर या, राधाला घेऊन या. काय? ती चिमणी तुमच्या विरुद्ध कट रचते. चिमणी. अहो ती आणि तिची पोरं किती गोंडस आहेत नाही? अर्धा डझन. गोंडस रानटी मेली. तुम्हाला नाही आवडली ना? अजिबात नाही. हा ठीक आहे, पण मला आवडतात. काही हरकत नाही, मी त्यांना घेऊन जाते. जा. मुलांनो अटेन्शन. आली का परत? काम झालंय आपलं. चल. हा मुलांनो आगे बढ़. लेफ्ट राइट लेफ्ट 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 राइट लेफ्ट 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 राइट लेफ्ट 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 राइट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. अनामिकाची आई. ती चिमणी आहे ना, तुमच्या मुलीला आणि तुमच्या नातीला पळवून नेतीये. काय? माझी जागा. मी निघते, तुम्ही सगळं सांभाळा. अरे मी जाते.
हद्द झाली ही अनामिका. या सगळ्या प्रकरणाचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. मातोश्री आपले चरण कुठे? राधे काय हे? वीणाबाई मम्मा मला एक सांग, तू त्या कावेरी आजी बरोबर इतकी वर्ष कशी सर्वाइव्ह झालीस यार? आय मीन केवढी भयाण बाई आहे ती. राधा भाषा किती झालं तरी आजी आहे तुझी असं नाही बोलायचं. फाईन व्हॉट एव्हर. पण अगं नशीब माझं ती लिव्हिंगच्या पार्टीला नव्हती माझ्या, माहितीये? ती पण काही कमी नाहीये. अगं त्या दिवशी हितेनला तिने डायरेक्ट कानफडात मारली, माहितीये? मला तर सरळ घराबाहेर फरफटत घेऊन आलीस. आणि बेस्ट पार्ट, तू आणि तो सौरभ, तिला असं वाटतंय की तुम्हा दोघांचं प्रेम प्रकरण सुरू आहे. आय मीन कॅन यू बिलीव्ह इट? म्हणजे मला माहितीये त्याचं काहीतरी 22 वर्ष प्रेम होतं तुझ्यावर. त्यांनी प्रपोज पण केलंय ना तुला. पण त्यांनी काय फरक पडतो ना? तू त्याला हो म्हटलीस ना तुझं त्याच्यावर प्रेम आहे. ए बाय द वे, आपण ऑफिसच्या आधी कुठेतरी जाणार होतो ना? कुठे चाललोय मम्मा? सर बराच वेळ झालाय, ऑर्डर द्या ना. ते आपलं हे पाणी दे ना. सर आले तेव्हापासून तुम्ही पाणीच पिताय. सॉरी व्हेरी सॉरी. संध्या मावशी ऐक ना, मला वाटतं आपण निघूयात. कर. अरे हॅलो, सगळेच आहेत की इकडे? काही ओकेजन वगैरे आहे का? नाही, ऍक्च्युली मिस अनामिका आणि मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ओके. आपण तिकडे जाऊन बसूया. तुम्ही इथे बोला. हा म्हणजे तुमचं बोलणं झालं की आम्ही येतो. हा अनामिका बसा बसा बसा, बोला तुम्ही, बोला, बसा, बोला. एक मिनिट. तुम्ही मला परत हितेनवरनं डोस द्यायला आणलेत का इकडे? नाही, तो विषय नाहीये राधा. तर ऑर्डर. नाही, इट्स ओके. माझा आणि हितेनचा युजुअल हँगआउट स्पॉट आहे ना. 1 डबल चीज क्लब सँडविच प्लीज. बस ना, बसा ना, बस. राधा, तुला माहितीये की मी सिंगल आहे आणि माझं लग्न झालेलं नाहीये. हो माहितीये. आणि हेही माहितीये तुझं मम्मावरती कॉलेज पासून प्रेम आहे. लेट मी टेल यू, शक्य तेवढ्या लवकर विषय संपव ASAP. एकतर्फी प्रेमाचं काही होत नाही फार. आणि मी जर तुला सांगितलं की हे प्रेम एकतर्फी नाहीये तर? नाही, एक मिनिट. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं की माझ्या मम्माचं पण तुझ्यावर प्रेम आहे? नाही, हे नाहीये शक्य. ती माझ्याबरोबर आणि रमा आजी बरोबर खुश आहे, व्यवस्थित. हो ना, हे मला मान्यच आहे. मला सांग, तू तुझ्या मम्मा बरोबर आणि रमा आजी बरोबर खुश आहेस का? हो ऑब्विसली. तरीही तुझं हितेनवर प्रेम आहे का? एक मिनिट. मम्मावरचं आणि रमा आजीवरचं प्रेम वेगळं आणि हितेनवरचं प्रेम वेगळं. हितेन कंपॅनियन आहे माझा. ओके. म्हणजेच कंपॅनियन असणं, सोबती असणं आयुष्यात ही चांगली गोष्ट आहे ना राधा? नाही, नो वे. नाही मम्मा, यू आर नॉट डुईंग दिस. नो प्लीज. का राधा? आत्ता 2-3 वर्ष झाली तू
एकटी म्हणून फिरायला लागलीस, जगात वावरायला लागलीस, आणि या 2-3 वर्षात जर तुला असं वाटतंय की तुला एक कंपॅनियन हवाय, एक सोबती हवाय, तर तुझी मम्मा गेली अनेक वर्ष एकटी राहते, आयुष्याशी एकटी झुंज देते. मग तिला जर असं वाटलं की तिला कंपॅनियन हवाय, सोबती हवाय, तर त्यात गैर काय? कारण हिला एकटीला राहायची सवय आहे. राधा, अगं मी काही जोडीदार शोधत फिरत नव्हतं, पण सौरभ सहज माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्यात जी पोकळी आहे ती भरून निघू शकते ही जाणीव झाली मला. सॉरी राधा, जशी तू स्वतंत्र आहेस तशी तुझी मम्मा देखील स्वतंत्र आहे. जसं तुला प्रेमात पडायचा अधिकार आहे तसाच तुझ्या मम्मालाही प्रेमात पडायचा अधिकार आहे. जसे तुझे निर्णय तू स्वतः घेतेस तसंच मला वाटतं की मम्माला तिचे निर्णय स्वतः घेऊ देत. नाही हे बघ, हे सगळं बोलायला खूप छान आहे, पण मला नाही जमणार हे. माझी मम्मा फक्त माझी, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. मी नाही शेअर करणार आहे तिला कुणाही बरोबर. राधा, तुझी मम्मा प्रेमात पडली म्हणून तू तिला कोणाबरोबर तरी शेअर करशील किंवा तुमच्या दोघांमधलं प्रेम कमी होईल, थांबेल, बंद होईल असं नाहीये. पण त्याच्याबरोबर जो फ्री मध्ये बाबा येणार आहे ना, तो मला नकोय. इतके दिवस फक्त मी आणि मम्मा होतो, बाबा नव्हता मला, अँड दॅट इज इनफ. राधा, तुला पटो किंवा न पटो, तुला आवडो किंवा न आवडो, आता हेच सत्य आहे. तुमच्या दोघांचं ऑलरेडी ठरलंय तर मग मला उगीच इन्व्हॉल्व करायचं नाटक तरी का करताय ना? राधा, हे खरं आहे की आम्ही तुझ्याकडे परवानगी मागत नाही, हो तुला फक्त आमचा निर्णय कळवतोय. पण हे जरी खरं असलं तरी तुझं मत काय हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. हो का? मग माझं मत ठरलंय. ओके, मला तुमच्या दोघांचं हे नातं अजिबात मान्य नाहीये, सो हे थांबवा. मम्मा, तू ऐकलंस का? मला नाहीये मान्य हे. चल लेट्स गो. हा, मी आहे ना तुझ्या सोबतीला, मी सगळी काळजी घेईन तुझी. हा, माझं प्रेम आहे मम्मा तुझ्यावरती, मी सगळं हँडल करीन. हा, मी आयुष्यभर तुला साथ देईन मम्मा. तुला नाहीये कोणाची गरज. मम्मा चल ना, लेट्स जस्ट गो फ्रॉम हियर. मम्मा प्लीज, मम्मा चल ना. राधा, राधा, राधा. राधाला हे सगळं लगेच पटणार नाही, ती हे सगळं लगेच मान्य करणार नाही, हे माहितीच होतं ना आपल्याला. त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. फक्त माझी विनंती इतकीच आहे की तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. मिसानामिका, हे सगळं ऍक्सेप्ट करणं राधासाठी जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त ते तुमच्यासाठी कठीण होतं, आणि तो टप्पा तुम्ही पार केलाय. त्यामुळे आता प्लीज तुम्ही परत तिथे जाऊ नका. आपलं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे,
आणि आपण दोघे आपल्या निर्णयावर ठाम आहोत. आई आहे मी तिची. आई प्रेमात पडली तर तिचं आई पण कमी होत नाही मिस अनामिका. कोणतीही स्त्री एकदा आई झाली की मग ती आयुष्यभर आई असतेच, पण ती इतरांवरही प्रेम करू शकते.